महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमधील सगळेच नेते कमालीचे नाराज आहेत। मात्र जालना छत्रपती संभाजीनगरची जागा ही भाजपच्या वाट्याला गेली, ही जागा शिवसेनेकडे यावी अशी मागणी होती। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना नेते अब्दुल सत्तार आहेत। त्यांच्या मुलाने खरं तर अर्ज दाखल केलेला आहे। समीर सत्तार यांचा अर्ज दाखल झालेला आहे, तो माघार घेणार का? काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 2.5 ते 3 तासाची बैठक चालली। या बैठकीमध्ये नाराजीच्या वरती चर्चा झाली। नाराजी तुमची क्षमवण्यात यश आलंय का त्यांना? अजूनही तुम्ही नाराज आहात का? नाही, कसं आहे, एकदा पक्षप्रमुखांनी आमच्या सर्व व्यथा, आमच्या सर्व अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यानंतर नाराजगी दूर होते। कारण की शेवटी आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, आपल्या पक्षाचे सुप्रीमो ऑर्डर त्यांनी एकदा दिला आणि तो नाही पालन झाला तर मग पक्ष कसं चालेल? तर पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जे बोलले त्यांचा पूर्ण एक एक शब्द न शब्द आमचा त्यांनी ऐकून घेतला, त्याच्यावर आमचा समाधान झाला। आता पुढच्या भविष्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्याच्यामधला मार्ग काढतील। मार्ग नाही निघाला तर मग हे सर्व अशाच पद्धतीने चालला तर पुढच्या लोकसभा विधानसभेमध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते। नक्कीच पुढच्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होऊ शकतात। मात्र यापूर्वी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा झाली। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना एक हाती होती, मोठा पक्ष होता। मात्र आता ते कुठेतरी हळूहळू संपत चालले, मुंडकं छाटण्याचं काम सुरू आहे असं तुम्ही थेट आरोप केला होता। यावरती नक्की चर्चा काय झाली आणि काय मार्ग निघाला? नाही, मुंडका म्हणजे मी काय बोललो, समजा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा होता, त्याचा मुंडका चाटला म्हणजे तो पद गेला, संपला। महापौर हा शिवसेनेचा होता, तो चालल्या गेला। विधान परिषद ही शिवसेनेची होती, ती चालल्या गेली। अशा टप्प्याटप्प्याने त्यांच्या रेंजमध्ये जे जे येऊ लागलं ते संपवण्याचं काम आमच्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते करू लागले। माझा शब्द मी पहिलेच बोललो, पण काही लोक त्यालाही उलटा हे करतात। मी म्हणलो का माझा मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या दोघांवर पूर्ण विश्वास आहे। याच्यामध्ये कुठं पण जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण केली ती भविष्यामध्ये अडचणीची होईल आणि याच्यामुळं शिवसेनाला संपवण्याचा हा कट आहे का, या शब्दामध्ये बोललो मी। आणि त्याची आता चर्चा सुरू झाली तर सर्व चर्चेमध्ये लोक येऊ लागले। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक मतदारसंघात वेगवेगळ्या अडचणी आहे। ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी शेवटी पक्षाचे जे नेते असतात, पक्षाचे जे प्रमुख असतात त्यांनाच बोलावं लागतं। पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवरती हा हल्ला समजायचा का? नाशिक असेल, जळगाव असेल, इकडे रायगड असतील, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शिवसेना कमी होते का? भाजपमुळे होतं आणि त्यामुळे तुमची नाराजीचा उद्रेक पाहायला मिळतोय? नाही, मी त्यांना स्पष्ट बोललो का मी हा उठाव केला, सत्तांतर केलं, त्या सत्तांतर केल्यानंतर आम्हाला अशा पद्धतीचा ट्रीटमेंट मिळत असेल, अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर हे चुकीचं आहे। आमच्याकडून काही चुकलं असेल तर जरूर आमच्या एकनाथ शिंदे साहेब आमचा कान धरू शकतात, त्यांच्याकडून चुकलं तर जरूर देवेंद्रजींनी त्यांचे कान धरायला पाहिजे। शेवटी ही पुढच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढायच्या आहे, महायुती म्हणूनच आपल्याला पुढे जायचं आहे। मग महायुतीमधून पुढे जायचं तर महायुतीचा जो आपला अलायन्स पार्टनर आहे, जो आपला भाऊ आहे, त्याचे पाय छाटून काही फायदा होणार नाही, नुकसानच होणार। आणि हे नुकसान जसं लोकसभेमध्ये झाला होता, नंतर विधानसभेमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजीने तो कव्हर केला आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीला कंट्रोल केला। अशा पद्धतीने आता ही परिस्थिती पुढच्या 2.5 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, 3 वर्षानंतर विधानसभा येणार आहे, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा रोग नासूर होऊ शकतो, तो होऊ नये याच्यासाठी मी माझ्या पक्षप्रमुखांना ही सर्व माहिती मीनी दिली। सर्वांची वेगवेगळी अडचण असते, ती अडचण काय मी दाखवली, काही लोक दाखवत नाही, बिचारे आपापल्या पद्धतीने सहन करून घेतात। परंतु हे सहन केल्यानंतर भविष्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम वाईट निघू शकतात। इतकंच मी माझ्या नेत्याला माहिती दिली। माझ्या नेत्याने सांगितलं आपल्याला महायुती सोबत राहायचं आहे, महायुती सोबतच काम करायचं आहे। तो आदेश झाल्यानंतर आता मी हे आदेश घेऊन मी सिल्लोडला जाईल संभाजीनगरमध्ये आणि तिथल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना विश्वासात घेऊन का साहेबाचा असा असा आदेश आहे, त्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच मदत करायची आहे। अशा पद्धतीची जी भावना रात्री आम्हाला जे साहेबांनी 2.5-3 तास दिली तर त्याचा आम्ही सन्मान करून आज जाणार आणि उद्या त्याचा पूर्ण त्यांच्या आदेशाचा पालन होईल। खरं तर तुम्ही उठाव केला, 40 पावलं कुठेतरी पुढे जाण्यासंदर्भातली चर्चा होती, त्यासाठी तुम्ही उठाव केला। मात्र आता
या महायुतीमध्ये मित्रपक्ष 50 पावलं पुढे गेला, तुम्ही 40 पावलं मागे आला, असं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यांची तयारी 2029ची चालू आहे, मात्र तुमचा पक्ष संपत चालला असं वाटत नाही का? नाही, हे पहा, ही खंत नसती तर हे घडलं नसतं. ते नसतं, ती परिस्थिती निर्माण झालेली दिसत नसती तर मी तुमच्या चॅनल समोर बोललो नसतो. सर्व वेल अँड गुड असता, चांगला असता तर मग चर्चा कशाची झाली असती. ही त्याची पुढची भीती आहे, म्हणून तर आम्ही आमच्या जिल्ह्याची जी परिस्थिती होऊ लागली ती परिस्थिती आमच्या नेत्याच्या कानावर घातली. त्यानंतर शेवटी कसं आहे की पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही आहे. ते सर्व अधिकार जे आहे ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला आहे. त्यांनी आता रात्री आदेश दिला, सर्वाला दिला, मला एकट्याला सर्वाला दिला, आणि सर्वाला आदेश दिला त्याची अंमलबजावणी करणं हे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे आमदार या नात्याने करायलाच पाहिजे. निधी मिळत नाहीये यावरून सुद्धा नाराजीचा सूर पाहायला मिळाला. यापूर्वी अजितदादा होते तेव्हा पण निधी मिळत नव्हता असं म्हटलं जात होतं. 2.5 वर्षामध्ये निधी हा मुख्यमंत्री शिंदे जेव्हा होते तेव्हा सगळ्यांना मिळत होता, मात्र त्यानंतर कुठेतरी चित्र बदललं. तुमच्याकडे निधी येत नाहीये, बाकीच्यांकडे निधी जातोय. हे तर मी स्पष्ट मी तर खुलेआम बोललो का आम्हाला 20 महिने 19 किंवा 20 महिने झाले असेल आता निवडणुकीला. त्या निवडणुकीच्या पूर्ण तुम्ही हिशोब घ्या तर आम्हाला पहिल्यांदा या बजेटमध्ये 25 कोटी रुपये मिळाले. आम्ही तर दोन्हीकडून नील झालो. आम्हाला तर आमचा पालकमंत्री असून तिथेही आम्हाला न्याय मिळत नाही, इथंही न्याय मिळत नाही, तर मग बोलायचं कोणाला. म्हणून आम्ही हे सर्व बोललो. याच्यावर त्यांनी सांगितलं का आता टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्याचा सर्वाला आदेश देऊन आता पहिल्या जो मागचे पैसे देणं होते ते आता क्लिअर होऊ लागले, आणि भविष्यामध्ये आज जसं 25 कोटी आम्हाला तुम्ही पाहिला का नाही पाहिला मला माहीत नाही, परंतु त्यांनी बजेटमध्ये दिले, आणि बजेटमध्ये दिले तर त्याचा फायदा ग्रामीण भागाचे रस्ते खराब आहे, रोड खराब आहे, छोट्या छोट्या अडचणी असतात, आणि शेवटी आमदाराला प्रत्येक माणूस हे बोलतो आम्ही सत्ताधारी आहे, आमच्याकडून जास्त अपेक्षा आहे, परंतु सत्ता आल्यानंतर ही पैसा मिळणार नाही, निधी मिळणार नाही. तर याची खंत मी व्यक्त केली होती, आणि त्याच्यावर उपाय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढला. तुमच्या मतदारसंघात सिल्लोडमध्ये असो किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असो बरेच कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत. नक्की काय कारण आहेत? भाजपच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी तिथे मतभेद आहेत का? यामुळे कुठेतरी नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते का? नाही, हे पहा, नाराजी हा शब्द मी स्पष्टपणाने माझी नाराजी होती म्हणून तर हे सर्व चर्चा सुरू झाली. नाराजी आहे, भविष्यामध्ये ती नाराजी जास्त वाढू नये, ती वाढल्यानंतर त्याचे परिणाम काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून आम्ही या सावधगिरीचे पाऊल उचलावे असं आमच्या नेत्याला बोललो. आमचे नेते याच्यावर आता पूर्ण उपाय करतील. ते नियोजन करताना कार्यकर्त्यापासून तर नेत्यापासून तर आमदारापर्यंत अन्याय होणार नाही याची दक्षता सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील, आणि ती त्यांनी घेतली तर निश्चित त्याचे परिणाम पुढं जे डेंजर झोनमध्ये तुम्ही जे कार्यकर्तेमध्ये आपसामध्ये जाणारा तो होणार नाही, मला याची गॅरंटी. पालकमंत्री संजय शिरसाट आहेत, कुठेतरी त्यांच्या संदर्भात नाराजी असल्याचं सुद्धा चर्चा होती. तुम्ही शिंदे साहेबांसमोर ते नाराजी व्यक्त केली का? त्याच्यावर काय नक्की चर्चा झाली? नाही, निश्चित आम्ही नाराजी व्यक्त केली, परंतु शिंदे साहेबांनी आदेश दिला का याच्यानंतर हे होणार नाही, याची दक्षता घ्या, आणि त्यांनी याच्यामध्ये एखादा त्यांचा माणूस मॉनिटर म्हणून नेमतील, पक्षाचा माणूस, तो मॉनिटरिंग करल का आपल्या आमदाराला निधी मिळतो किंवा नाही मिळतो, तो कोणत्या कोणत्या हेडमध्ये किती मिळतो, कसा मिळतो, याच्याबद्दल निश्चित ते करतील. नाही केलं तर शेवटी आमची नाराजगीचा परिणाम हा एकनाथ शिंदे साहेबांवर काय झाला आणि ते काय निर्णय घेतात हे आम्हाला पुढच्या भविष्यामध्ये समजेल. पालकमंत्र्यांचं काम प्रभावी नाही कुठेतरी? हे प्रभावी असतं तर ही वेळ आली असती का? ही आज जी आमच्यावर वेळ आली, आम्ही दुसऱ्या क्रमांकावर 1 नंबरमधून आम्ही दुसऱ्या क्रमांकावर गेलो, आणि दुसऱ्या क्रमांकावर गेलो याचा अर्थच ते त्यांनाही आम्ही विनंती केली. काल पालकमंत्री महोदय बी होते, त्यांनाही विनंती केली का पालकमंत्री महोदय तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत नाही. जबाबदारी तुमची आहे की तुम्ही पालकमंत्री आहे, 6 आमदार आहे, 1 खासदार आहे, आणि तुमच्याकडून ज्या आमच्या अपेक्षा आहे का तुम्ही पक्ष चांगला चालवावं, पक्षाच्या लोकांना न्याय द्यावा, कार्यकर्त्याला सक्षम करावं, कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कामाला गती द्यावी, अधिकाऱ्याच्या वतीने कुठं अन्याय होत असेल तर ते दूर करावं. हे सर्व गोष्टी जबाबदारी. पालकचा अर्थ काय आहे हे मी बी पालकमंत्री राहिलेलो आहे, 4 वेळेस मंत्री राहिलेलो आहे. पालकमंत्री म्हणून आपण पालकमंत्र्याचे कर्तव्य पार पाडले तर पक्षाला कुठेही अडचणी येत नाही. पालक चांगलं काम करत नाही म्हणून तो मालकाकडे आलो मी, आणि मालकाला सांगितलं, मालकांनी याच्यामधला जो निर्णय दिला मला वाटतं याचे परिणाम पुढच्या भविष्यामध्ये दिसेल.
कुठेतरी महायुतीमध्ये गेल्यानंतर हे जी सर्व मालिका सुरू आहे यामुळे पश्चातापची भावना कुठेतरी निर्माण झालेली आहे, त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला वाटण्याचा प्रश्न नाही, आमच्या दोन्ही नेत्याला वाटायला पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहे, अंबादास दानवे साहेब यांचे नेते सन्माननीय उद्धवजी आहेत. त्या दोघांनी जे ठरवलं ते होईल. आमचं ठरवल्याने काही होत नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही फक्त एखाद्या गोष्टीला वाचा फोडू शकतो. आमचा जो दुखणं आहे, आमच्या ज्या अडीअडचणी आहे, आम्हाला जो नियोजनबद्ध डावलण्याचा काम करण्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या पक्षाचा खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे ते उठाव आम्ही केला. कोणी नाही केला का नाही केला, कोण माझ्यासोबत आहे नाही आहे तो मुद्दा नाही, पण मला जे वाटलं मी त्या भावना तंतोतंत माझ्या नेत्याकडे मांडल्या. पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा तुम्ही होता 2019ला उद्धवजींनी जी भूमिका घेतली, यानंतर शिंदेची भूमिका, दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मात्र यामध्ये महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला सुद्धा असं वाटलं होतं की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं खच्चीकरण होतंय, कमी होत चालली आहे. महायुतीमध्ये सुद्धा असंच वाटतंय, त्यामुळे उद्धवजींनी घेतलेली भूमिका ही योग्य वाटत नाही का? हे पहा, त्यावेळेस उद्धवजींनी जी भूमिका घेतली त्यावेळची परिस्थिती तशी होती. त्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब बी आमच्यासोबत होते. मी काय एकट्याने घेतली, त्यांच्यासोबत गेलो किंवा त्यांनी घेतली, सर्व पक्षाची भूमिका होती. पण नंतरच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी परिस्थिती चेंज होत गेली, त्यानंतर हा उठाव करण्याची वेळ एकनाथ शिंदे साहेबांवर आली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला नसता तर मग हे जे आज इतक्या थम्पिंग मेजॉरिटीने जे निवडून आले तिन्ही पक्ष, या पक्षाचे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांच्या प्लॅनमुळेच निवडून आले, ह्याच्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. हे बदल झाल्यानंतर आता हे जे नवीन सरकार आला तो जो आम्हाला बदल दिसू लागला, त्याच्यामुळं आता हे जे सर्व चालली चर्चा त्याच्यामुळेच चालली. आम्ही समाधानी असतो तर आम्ही तुमच्या चॅनलवर बोललो असतो का? आम्हाच्यावर अन्याय झाला नसता आम्ही तुम्हाला बोललो असतो का? आम्हाला आमच्या जिल्हा पातळीवर जे होणारे अन्याय आहे ते आमच्या स्वयंपक्षाकडून बी आहे आणि आमचे मित्रपक्षाकडून बी आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी बोलायच्या होत्या. आम्ही आमच्या नेत्याने बोललो, नेत्याने त्याच्यावर उपाय काढला. आता याची अंमलबजावणी पुढच्या भविष्यामध्ये होती किंवा नाही होती ते आपल्याला पुढे दिसेल. पण आता संजय राऊतांचं एक वक्तव्य आलेलं आहे, जर खरंच पश्चाताप वाटत असेल तर मातोश्रीची दारं उघडी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत मी एकटा कोणत्याही दारामध्ये घेऊन त्याचा काहीही फायदा होत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगू लागलो. सन्माननीय राऊत साहेब जे बोलले ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पक्षाचा ते ऑर्डर त्यांनी त्यांच्या नेत्याकडून घेतला असेल किंवा नाही घेतला मला माहीत नाही. परंतु मी जे बोलू लागलो तुम्हाला, माझ्या एकट्यामुळे आज आमच्याकडे 225 आमदार आहे. समजा 225 मधून एक 70 गेला, काय फरक पडणार का? प्रश्न तो नाही आहे. भविष्यामध्ये ही शिवसेना संपू नये हा प्रश्न आहे आणि ही संपू नये याच्यासाठी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये तमाम शिवसैनिक याच्यावर लक्ष ठेवतील. मी माझी जी व्यथा सांगितली अशीच कदाचित बाकीच्या मतदारसंघामध्ये असेल तर ते बी सतर्क होऊन जाईल, तेही सतर्कतेने काम करतील आणि पुढच्या भविष्यामध्ये ज्या निवडणुका येतात त्या माझ्या मतदारसंघातून महायुतीचा मला कधीही एक मताचाही फायदा झाला नाही. ते कोणालाही तुम्ही तुमच्या चॅनलला, तुमच्या रिपोर्टरला विचारा, जी 24 तास ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी विचारा. आपण प्रश्न माझ्या एकट्यापुरता नाही आहे. हे प्रश्न आहे राज्याचे प्रमुख आमचे जे आहे ते आहे एकनाथ शिंदे साहेब. राऊत साहेबाचे जे आहे ते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब. त्या दोघा साहेबांमध्ये जे होईल तोच अंतिम निर्णय होईल. आम्ही कितीही काही केलं तर त्याच्यामध्ये फक्त आम्ही ती अंबादास दानवे साहेबांनी बोलले का आता वेळ दोन्ही शिवसेना एक व्हायची आहे. अंबादास दानवे साहेबाचा हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती दिली त्याच्यावर माझी प्रतिक्रिया विचारली तर मी म्हणलं याच्यावर रामबाण औषध एकच आहे, तो आमचे पक्षप्रमुख आहेत, तेच घेऊ शकतात. चांगला निर्णय नाही निर्णय तर त्यांनी निर्णय घेतला का आपल्याला महायुती सोबतच राहायचं आहे, महायुतीला सोडायचं नाही, महायुतीला कुठं दगाफटका होणार नाही याची दक्षता घ्या असा आम्हाला त्यांनी स्पष्ट आदेश दिला. आता ह्या आदेशाप्रमाणे राऊत साहेबांनी जे बोलले ते त्यांचा बोलायचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आता कुणाला कुठं जायचं नाही जायचं हे काही आज ठरवण्याची वेळ नाही, परंतु अशाच पद्धतीने हे राहिलं तर 29 मध्ये याचे परिणाम चांगले दिसणार नाही. पण
महायुती वाचवण्यासाठी विधान परिषदेची माघार तुम्ही घेणार का? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली का? आज बैठक होणार होती अशी माहिती आहे. नाही, मुख्यमंत्री महोदयासोबत माझी फोनवर चर्चा झाली, आता बैठक बी होईल. प्रश्न तो नाही, आमच्या नेत्यांनी मला आदेश दिला. शेवटी मला आदेश देण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबाला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्हाला सर्वाला एक एक शब्द न शब्द आमचा ऐकून घेतला, आमचा पूर्ण समाधान केलं आणि पुढच्या भविष्याची रणनीती कशी करायची त्याची स्ट्रॅटेजी सर्वांना सांगितली. आता त्या स्ट्रॅटेजीची अंमलबजावणी पालकमंत्री होतील, खासदार साहेब असेल, मी असेल, आम्ही सर्व कसं करतो आणि आमचा पक्ष 1 नंबरला कसा जाईल संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये याचे प्रयत्न त्यांच्या आदेशाप्रमाणे झाले. तर मी तुम्हाला आज बी सांगतो का शिवसेना आणि शिवसैनिक एकदा आक्रमकतेने मैदानमध्ये उतरला का माझा सोडा एक मी तर नवीन शिवसैनिक आहे, परंतु जुने शिवसैनिक आज बी त्यांचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या त्या एक एक शब्दावर त्यांचा विश्वास आहे. त्या विश्वासाने आज आपण काम केलं तर त्याचे परिणाम पुढं तुम्हाला चांगले दिसतील. नाही तर आमच्या मित्रपक्षाने परत त्याच पद्धतीने निवडणूक झाल्यानंतर वागले तर मग ते सर्वाला भोगावं लागतात. एकट्याला कोणाला वाटत असेल का आम्हीच त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही, आम्ही दुसऱ्यावर करू, तर हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये युती, महायुती, महाविकास आघाडी ज्या ज्या वेळेस हे सर्व होतात, या सर्वामध्ये कोणाचा खारीचा वाटा असतो, कोणाचा सिंहाचा वाटा असतो. परंतु पुढच्या भविष्यामध्ये येणारी लोकसभाचा विचार आजपासून करावं, येणारी विधानसभेचा विचार आजपासून केला तर पुढं अडचण येणार नाही. जर आता विधान परिषदेची सीट मागे घेतली तर जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात काल चर्चा झालेली आहे. त्यात काय आश्वासन दिलेलं आहे का? मुख्यमंत्र्यांकडनं काय आश्वासन आहे का? कशा प्रकारे तुम्ही युतीसोबत लढणार आहात, महायुतीसोबत लढणार आहात की स्वतंत्र लढणार आहात? नाही, आता तर आम्हाला आदेश महायुतीचा मिळाला, पण मला असं वाटतंय की जागा वाटप करताना खरी चर्चा सुरू होईल. आमच्या समाधानकारक जागा आम्हाला मिळाल्या तर महायुती होईल, नाही झाल्या तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, उबाटा गट आणि विशेषतः तुमचा काँग्रेस आणि मला वाटतं बस हे 3च पक्ष आमच्याकडे, राष्ट्रवादी बी आहे. अशी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सन्माननीय समजा चव्हाण साहेब जे आहे आमच्याकडे, सतीश चव्हाण साहेब, ते राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात. अंबादास दानवे साहेब हे उद्धव साहेबांचा पक्षाचा नेतृत्व करतात. आम्ही जे आहे तो आम्ही एकनाथ शिंदे साहेबाचा, देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीचा, अतुल सावे साहेब असतील, बाकीचे त्यांचे लोक आहे, हे सर्व मिळून कदाचित एकत्रित करता आला तर तो एक वेल अँड गुड. ज्यांची यथाशक्तीप्रमाणे तिकीट वाटप झाला, जागा वाटप झाल्या तर निश्चित त्याचे परिणाम चांगले दिसतील. कारण की शेवटी बँक ही शेतकऱ्यासाठी एक आगळा वेगळा केंद्रबिंदू आहे आणि मी गेल्या 25 वर्षापासून त्या बँकेमध्ये काम करतोय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. कधीही त्या बँकेमध्ये आम्ही आमच्या सुरेश पाटील स्वर्गीय आमचे माजी खासदार, त्या काळामध्ये रामकृष्ण बाबा होते, त्यांनी अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम केलं. या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतंय की या बँकेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका दोघांकडून बी होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायची ना आम्ही घ्यायची. एक शेवटचा प्रश्न घेतो. छत्रपती संभाजीनगरच्या या जागेवरून भाजप आणि तुमच्यामध्ये कुठेतरी प्रतिवाद पाहायला मिळाला, वाद प्रतिवाद. यामध्ये रावसाहेब दानवे असतील, त्यांच्याकडून ठामपणे म्हणण्यात आलं की तुम्हाला ही माघार घ्यावाच लागेल. गवताच्या गंडीवरती उभं राहून तुम्ही अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न होतो. ते नाही, काही दिवसण्याचा नाही. त्यांना राजकुमारचा डायलेक्ट बोलायचा होता, बारूद के ढेर पे बैठ के जंग का ऐलान कर, मतलब असं त्यांना डायलेक्ट बोलायचं होतं. पण ते गवतावर आले. मराठीमध्ये त्यांना जरा बोलण्याचा अडचण असते. पण एखादा मित्र काही बोलला त्याचं काही फार वाईट वाटू द्यायचं नाही, काही डवचायचं नाही, डोचायचं नाही. सर्वांचे डोसणं सर्व संपलेले आहे. आता पुढची लोकसभा कशी होईल, पुढची विधानसभा कशी होईल त्याच्याबद्दल आम्ही तयारी करायला पाहिजे दोघांनी. नक्कीच आपल्यासोबत अब्दुल सत्तार होते, शिवसेना नेते. नाराजी कुठेतरी दूर झालेली आहे, आता महायुतीमध्येच निवडणूक लढणार असं एकंदरीत वातावरण झालेलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक आहे आणि यानंतर अर्ज माघार घेण्यासंदर्भातला निर्णय हा ठाम होणार आहे. कॅमेरा पर्सन ओमप्रकाश केवटसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई.